सनातन जय महाराष्ट्र. बंधू आणि भगिनींनो, जानेवारी महिना हा इतिहासाच्या दृष्टीने पाहता फार महत्त्वाचा आहे. आज हजारो वर्षापूर्वी म्हणजेच आज 2026 जानेवारी महिना आहे आणि 1000 वर्षापूर्वी जानेवारी महिन्यात 1026मध्ये तुर्कस्तानचा वंशज महमूद गजनी या व्यक्तीने 80 ते 90 हजार सैन्य घेऊन भारताच्या दिशेने आक्रमण केले. ते भारताच्या गुजरात प्रांतामध्ये, ज्या ठिकाणी आजचे सोमनाथ 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेले सोमनाथ महादेवाचे मंदिर, या ठिकाणी त्याने आक्रमण केले. नुसते आक्रमण केले नाही तर त्या काळातील त्या मंदिराच्या परिसरामध्ये जे काही हिंदू संस्कृतीशी निगडीत असलेल्या गोष्टी आणि वस्तू होत्या त्या त्याने सर्वच्या सर्व त्या ठिकाणी नष्ट करून टाकल्या. जगातला सर्वात मूर्तिभंजक असं स्वतःचं स्थान निर्माण करण्याच्या दृष्टीने या महमूद गजनी या माणसाने काय केलंय की सोरटी सोमनाथाच्या महादेवाची मूर्ती, जे पिंड वगैरे जे असतं शाळंका, ती त्या मंदिरामध्ये जाऊन त्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळेस तो मंदिरामध्ये प्रवेश करून आतमध्ये शिरला, तत्पूर्वी ते मंदिर नष्ट करण्याच्या दृष्टीने ज्यावेळेस तो आत शिरू लागला त्यावेळेस त्या ठिकाणी असलेले 50,000 हिंदू बांधवांनी आणि जे काही पुजारी वगैरे होते यांनी सर्वांनी विरोध केल्यानंतर या सर्वांना, ज्याप्रमाणे आपण एखाद्या प्राण्याची हत्या करतो निर्धनपणे, तशाप्रमाणे त्या ठिकाणी या 80 ते 90 हजार लोकांनी महमूद गजनीच्या, मी सांगत नाही, इतिहासाचा विखुरलेल्या पानामधले पानं मी तुम्हाला सांगतोय, तर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं आहे की अक्षरशः कोंबड्या चिराव्यात किंवा आपण एखादी काकडी वगैरे ज्याप्रमाणे चिरतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी असे कचा कापून टाकले. किती 50,000 लोक जवळपास, त्याच्यावर आकडा असेल, पण त्या काळातल्या लोकांनी तो आकडा त्या इतिहासकारांनी त्या ठिकाणी लिहिलेला आहे. मी सांगतोय अशातला भाग नाही. महमूद गजनी बरोबर आलेला अल-बरुनी नावाचा इतिहासकार, त्याने लिहिलेल्या घटनेनुसार त्या इतिहासामध्ये उल्लेख आहे. मी सांगतोय हा भाग नाही आहे. तुम्ही इतिहासाची पानं वाचा, विखुरलेली पाने संघटित करा आणि ती वाचून तुम्ही काय करा की हे सत्य आहे की काय आहे ते बघा. तारीखे यामिनी नावाचा त्याचा ग्रंथ आहे. कोणाचा? अल-बुरुनी नावाचा जो लेखक आहे तो इराणहून आलेला होता. कोणाबरोबर? या महमूद गजनी बरोबर. आणि त्याने त्या ठिकाणी ते वर्णन लिहून ठेवलेलं आहे. त्या मंदिराचं वर्णन लिहून ठेवलेलं आहे. मंदिर कसं आहे, त्या मंदिराच्या प्रत्येक खांबावर जे नक्षीकाम होतं त्या नक्षीकामाचं वर्णन केलेलं आहे. त्या ठिकाणी ज्या मूर्ती, हिंदू देवी देवताच्या किंवा ज्या काही मूर्ती असतील त्याचं वर्णन बारीकरित्या त्याने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ज्यावेळेस त्याच्या असं लक्षात आलं की ही महादेवाची पिंड शाळंका, ही महादेवाची जी मूर्ती आहे, जे म्हणजे जी शाळंका वगैरे जे काही आहे ते जमिनीपासून 2 मीटर, किती 2 मीटर उंच, जमिनीपासून 2 मीटर उंच म्हणजे 6 फूट
6.5 ते 7 फूट इतक्या उंचीवर आधार आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं काय आधार नाही, कुठल्या प्रकारचं सहारा नाही, तरीही ते आधार हवेमध्ये तरंगलेलं आहे. मग याच्यामध्ये असं काय वस्तुस्थिती आहे? आणि ज्यावेळेस त्याच्या सैनिकाने तलवार अशी उगारली किंवा तो भाला असा फेकला त्या शिवलिंगावर, त्यावेळेस तो भाला भिंतीला जाऊन चिटकला. आणि हे मी सांगत नाही, त्या अल्बरुनी लेखकांनी लिहिलेलं वर्णन आहे. कशामध्ये? त्याच्या त्या तारिखी यामिनी नावाच्या ग्रंथामध्ये. त्यांनी त्यावेळेस जे वर्णन केलं तर त्याच्याबरोबर आलेला होता. त्या माणसाने ते वर्णन लिहून ठेवलेलं आहे. तर मग त्याच्यामध्ये ते वर्णन असताना त्यांनी सांगितलं की बाबा ते शिवलिंग खाली येत नाही, हल्ला करून फोडण्याचा प्रयत्न केला तरी ते खाली येणार नाही. मग काय केलं त्यांनी? त्या मंदिराच्या भिंती चारही बाजूनं तोडल्या आणि त्याच्यामध्ये जे चुंबक होतं, लोहचुंबक, मॅग्नेट, ते त्यांनी नष्ट केलं. आणि ते मॅग्नेट भिंती तोडल्यामुळे काय झालं की नष्ट झाल्यामुळं त्या ठिकाणी ते शिवलिंग खाली आलं. त्याच्यामध्ये मॅग्नेटिक पॉवर जी होती, जी सिस्टम होती, ती त्यांनी त्या ठिकाणी नष्ट केली. ते शिवलिंग फोडून ह्या महमूद गजनीने ते आपल्याबरोबर कुठं घेऊन गेला? तो गजनीला घेऊन गेला. जाताना त्याच्याबरोबर 30,000 घोडे होते आणि जवळपास 40 ते 45,000 उंट होते. या ठिकाणी काय झालं? सोमनाथ मंदिराच्या खजिना आणि त्या ठिकाणचे जे द्रव्य वगैरे होतं ते नेण्यासाठी त्याला त्या ठिकाणी काय कमी पडू लागले? ते घोडे आणि उंट कमी पडू लागले. म्हणजे विचार करा त्या ठिकाणचा खजिना किती मोठा होता. आणि महमूद गजनी या सोमनाथ मंदिराची लूट करण्यापूर्वी इसवी सन 8व्या शतकामध्ये एकदा लूट करण्यात आली होती. पण तो एवढी लूट नव्हती करण्यात आली आणि मंदिराची नासधूस करण्यात आली नव्हती. परंतु यावेळेस म्हणजेच 1026मध्ये ज्यावेळेस गजनीने त्या ठिकाणी हल्ला केला तर फार मोठी लूट. आता त्या इतिहासकाराने अल्बरुनीने त्या ठिकाणी 6 टन सोन्याचा उल्लेख केलेला आहे. दागिने असतील, काही वस्तू असतील, काही सोन्याची लगडी असतील वगैरे वगैरे जे काय असेल ते. आता पूर्ण ते त्या इतिहासकाराने बघितलेलं आहे. म्हणजे तो त्याबरोबर होता. मग त्याच्यानंतर प्रत्येक 100-150 वर्षांनी नंतर अनेक लूट झाल्या त्या मंदिरामध्ये. 12व्या शतकामध्ये सुरू झाली, 12व्या नंतर 13व्या शतकामध्ये झाली, त्यानंतर 14व्या 15व्या शतकामध्ये झाली, 16व्या 17व्या शतकामध्ये अनेक लुटी झाल्या. आणि त्याच उद्देशाने मी मागील 2-3 व्हिडिओमध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय मोदी, माननीय राजनाथ सिंग जे कोणी असतील या सर्वांना मी देशातील अशा लुटी होऊ नये ह्या दृष्टीने मी मंदिरातील खजाने खुले करण्यात यावे. त्या ठिकाणचे सोने, चांदी, जड जवाहीर सर्वसामान्य जनतेसाठी खुले करण्यात यावे. त्याचे व्यावहारिकदृष्ट्या व्यवहार व्हावा. ती सर्वसामान्य जनतेची मालमत्ता आहे, तिचा वापर या जनतेच्या उपयोगासाठी करण्यात यावा. आज सोने लाखाच्या पलीकडे गेलेले आहे. त्या सोन्याचा भाव, चांदीचा भाव कमी करण्याच्या दृष्टीने माझे म्हणणे असे आहे की प्रत्येक धार्मिक स्थळातील सोने, चांदी, जड जवाहीर सर्वसामान्य जनतेच्या उपयोगासाठी ते खुले करण्यात यावे. परत अशी लूट होऊ नये. ज्या 1026पासून ते 1700च्या किंवा 1800च्या काळापर्यंत अनेक लुटी झाल्या, त्या मंदिराची नासधूस झाली,
तो प्रकार होऊ नये या दृष्टीने माझा तो एक वैयक्तिक मत नाही, तर सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचा, राष्ट्राचा विचार करून मी हा निर्णय शासनाला सांगत आहे. शासनाने या गोष्टीवर शक्यतो विचार करावा असं माझं एक मत आहे. आणि या मंदिराची स्थापना पौराणिकदृष्ट्या कशी झाली ते आपण थोडक्यात या ठिकाणी बघू. तर पूर्वीच्या काळामध्ये भारतीय ग्रंथ, सनातन ग्रंथामध्ये सोमनाथ मंदिराचे अस्तित्व कसे निर्माण झाले त्याचा महत्त्वाचा भाग मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. पूर्वीच्या काळामध्ये चंद्र हा देव म्हणून ओळखला जायचा आणि या चंद्राला प्रजापती दक्ष यांच्या 27 मुली बायका म्हणून, पत्नी म्हणून त्या ठिकाणी दिलेल्या होत्या. विवाह लावून दिलेले होते. कोणाचे? प्रजापतीच्या 27 मुली चंद्राला पत्नी म्हणून विवाह करून दिलेल्या होत्या. परंतु चंद्र फक्त रोहिणी नावाच्या पत्नीलाच जीव लावायचा वगैरे. ज्या काही गोष्टी आणल्या चांगल्या चांगल्या, समजा साडी चांगली आणली, सोन्याचे दागिने आणले, गजरा आणला फुलांचा किंवा गुलाबाचे फुलं आणले, तो काय करायचा? फक्त रोहिणीलाच द्यायचा, बाकी 26 जणीला काही देत नव्हतं. असं त्या काळामध्ये त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. आता हे मी माझ्या मनाचं सांगत नाही, हे मी तुम्हाला त्या ग्रंथाचं सांगतोय. तर मग एक दिवस सर्वच्या सर्व 26 बहिणींनी ही तक्रार राजा म्हणजे पिता प्रजापती यांच्याकडे केली आणि त्यांना सांगितलं की आमचे पती म्हणजे चंद्रदेव आम्हाला जीव लावत नाही, ते फक्त एकट्या रोहिणीलाच जीव लावतात. आणि हे ऐकल्यानंतर महाराजा प्रजापती यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी चंद्रदेवाला शाप दिला की तुझा काय होईल? तुला क्षय रोग नावाचा आजार उत्पन्न होईल. आणि मग त्यामुळे घाबरून जाऊन, भिवून चंद्र शरण गेला. परंतु त्या ठिकाणी प्रजापती मानले नाही. आणि मग एक दिवस तीर्थयात्रा करत करत चंद्रदेव एक दिवस एका ऋषीच्या दर्शनाला गेले आणि त्यांनी सांगितलं की बाबा तू पृथ्वी तलावर जा, त्या ठिकाणी महादेवाची आराधना कर आणि महादेव प्रसन्न झाल्यानंतर तुझा जो काही आजार आहे तो नष्ट होईल, त्या दुःखातून तू मुक्त होशील, त्या आजारातून तू मुक्त होशील. आणि मग या गुजरात प्रांतामध्ये हिमालयातून निघालेल्या हिरण्य नावाची नदी, सरस्वती नावाची नदी आणि आणखी एक नदी आहे, अशा तिघीच्या संगमावरती हे चंद्रदेव काय करतात की तपश्चर्या करतात. तपश्चर्या केल्यानंतर ते महादेवाला प्रसन्न करून घेतात. महादेवाला प्रसन्न करून घेतल्यानंतर महादेव त्यांना आशीर्वाद देतात की 1000 वर्ष तपश्चर्या केलीस बाबा, तुझी काय जी इच्छा असेल ती मी पूर्ण करतो, तुला या क्षयरोगापासून मुक्ती देतो, तू काय कर, माझ्या मस्तकावर धारण हो. आणि तेव्हापासून महादेवाला भालचंद्र नावाचं नाव पडलेलं आहे. आणि याच ठिकाणी या चंद्राने महादेवाच्या मंदिराची स्थापना केली, महादेवाच्या लिंगाची स्थापना केली या त्रिवेणी संगमावरती. आणि या ठिकाणी मग मंदिराची स्थापना केल्यानंतर या मंदिराला सोमनाथ मंदिर असे, म्हणजे सोम म्हणजे चंद्र, चंद्राने स्थापन केल्यामुळे सोमाने, चंद्राला दुसरं नाव काय आहे? सोम, आणि सोमाने स्थापन केल्यामुळे या मंदिराचं नाव सोमनाथ असे ठेवण्यात आले. आणि तेव्हापासून या मंदिराला सोरठी सोमनाथ या नावानं ओळखलं जातं. आणि त्याच्यानंतर आत्ता सांगितल्याप्रमाणे
अनेक लोकांनी त्या मंदिराची लूट केली, नासधूस केली. त्या ठिकाणी जे काही समजा नुकसान वगैरे केलं, त्या काळामध्ये अहिल्यादेवी होळकर ह्या ग्वाल्हेरच्या महाराणी होत्या. नर्मदेच्या काठावर त्यांचं वास्तव्य होतं. त्यांनी अनेक महादेवाची मंदिरे स्थापन केली आणि जी काही पडलेली होती, तुटलेली होती, फोडलेली होती, त्या मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. त्यामध्ये या सोरटी सोमनाथाचा उल्लेख आहे. आणि त्याच्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर, इंग्रजाच्या ताब्यातून भारत स्वतंत्र झाल्यानंतर परत एकदा सरदार वल्लभभाई पटेल यांनी एक जी-आर काढला. त्या जी-आरला तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी विरोध केला होता की या मंदिराला बांधकाम करू नका वगैरे. परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांनी या मंदिराची पुनर्स्थापना केली, पुनर्रचना केली, जीर्णोद्धार केला आणि त्याच्या उद्घाटनासाठी, त्या सोहळ्यासाठी तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे हजर होते. कधी 1947 नंतरच्या स्वतंत्र भारताच्या काळामध्ये. आणि त्यावेळेस हे सोरटी सोमनाथाचे मंदिर परत एकदा अस्तित्वात आले. आणि आता माननीय नरेंद्र मोदीजी यांनी या मंदिराच्या परिसरामध्ये जानेवारी महिन्याच्या 1 तारखेपासून खूप मोठ्या समारंभाचे आयोजन केले आहे. त्या समारंभाचे आयोजन म्हणजेच सोमनाथ स्वाभिमान पर्व असे नाव त्या सोहळ्याला देण्यात आलेले. मी सांगतोय म्हणून नाही, तर तुम्ही वाचन करा, अध्ययन करा त्या तारीखी यामिनी नावाच्या ग्रंथाचं. त्याच्यानंतर जे भारतीय सनातन ग्रंथ आहेत जसे की शिवमहिमा स्तोत्र वगैरे जे काही ग्रंथ असतील, शिवपुराण वगैरे, त्या ठिकाणी शिवपुराणामध्ये या मंदिराचा उल्लेख आहे. मी सांगतोय म्हणून तुम्ही ते मान्य करू नका. त्या शिवपुराणामध्ये तुम्हाला ते पाहायला, ऐकायला मिळेल. आणि त्याच पद्धतीने आजही जो त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे सोमनाथ स्वाभिमान पर्व, हे काही मी माझ्या मनानं सांगत नाही. माननीय मोदी त्या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत. त्यांनी त्या पर्वाचे उद्घाटन नेमकेच केलेले आहे. तरी तुम्ही प्रत्यक्ष त्या सर्व गोष्टीचा आढावा घ्या आणि या विखुरलेल्या इतिहासाच्या पानाचा फायदा घ्या. सर्वसामान्य जनतेपर्यंत ही माहिती जाऊ द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद बंधू आणि भगिनींनो. जय हिंद.